नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एका खूप महत्वाच्या विषयावर हा व्हिडिओ करते आहे आणि तो म्हणजे आत्मविश्वास. तर बऱ्याच वेळा अशी समजूत असते की आत्मविश्वास हा जन्मजात असतो, म्हणजे काही लोकांना खूप कॉन्फिडंट असतात आणि काही लोकांना नसतात. तर तसं काही नाहीये. आता असं लक्षात येत आहे की आत्मविश्वास हे एक कौशल्य आहे जे आपण आपल्या स्वतःमध्ये वाढवू शकतो. सो ऑलरेडी मिरर एक्सरसाइज एक पहिला व्हिडिओ जो चॅनलवर केलेला आहे त्याच्यामध्ये एक मिरर एक्सरसाइज आहे आत्मविश्वासासाठी. तो अत्यंत म्हणजे छान एक्सरसाइज आहे. मी अगदी रेकमेंड करेन की केला नसेल तर एकदा तरी आयुष्यात तो मिरर एक्सरसाइज 30 दिवसाचा करून बघा. तुमचा आत्मविश्वास इतका प्रचंड वाढेल त्या एक्सरसाइज नंतर. आणि दुसरी अजून एक कॉन्फिडन्सवर व्हिडिओ केलेला आहे, त्या दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन आणि पिन करते आहे. सो ते पण जरूर बघा. आज या व्हिडिओमध्ये अशा 6 गोष्टी मी तुमच्यावर शेअर करणार आहे की जे वागणुकीत बदल करून तुम्ही कॉन्फिडन्स कसा वाढवू शकता. सो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करते आहे. त्याच्यावर एक टेड टॉक ऐकला होता आणि त्या टेड टॉकचा मला खूप आवडला आणि त्याचा मी करून बघितल्या त्या गोष्टी आणि त्याचा खरंच खूप फायदा झाला. सो बघा तुम्हाला आवडतायत का. तर आता पहिली गोष्ट काय करू शकतो. पहिली गोष्ट काय असतं की जेव्हा आत्मविश्वास कमी असतो ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला सुरू करायला, म्हणजे कुणाशी तरी बोलायला, कुठे प्रेझेंटेशन द्यायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, अशा वेळेला प्रचंड भीती वाटते किंवा टेन्शन येतं, नर्वस वाटतं की कसं करायचं. तर अशा वेळेला एक उलटा काउंटडाऊन करायचा आहे, म्हणजे 5 4 3 2 1 असा काउंटडाऊन करायचा मनामध्ये आणि लगेच ती गोष्ट सुरू करायची. तर आता हा आहे, हे 5 सेकंड रूलवर बेस्ड आहे. हे मेल रॉबिन्सचं एक छान पुस्तकावरचा एक डिटेल व्हिडिओ या 5 सेकंदाच्या ह्याचा केलेला आहे, तोही देते आहे. अगदी जरूर बघा, म्हणजे ह्याच्या मागचा सायन्स काय वगैरे लक्षात येईल. तर प्रोक्रॅस्टिनेशनसाठी त्याचा खूप उपयोग होतो, पण या इथे कॉन्फिडन्ससाठी देखील त्याचा अगदी खूप छान उपयोग होतो. सो ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपला आत्मविश्वास कमी पडतो, अशा वेळेला हे उलटं काउंटडाऊन करून बघायचं आणि लगेच ती गोष्टीला सुरुवात करायची. म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी करू शकता, एखादं प्रेझेंटेशन द्यायच्या आधी करू शकता. कारण काय होतं, काउंटडाऊनमुळे तुमची सुरुवात होते, बरोबर आहे. आणि मग त्याला एक मोमेंटम, एक गती प्राप्त होते आणि मग आपल्याला ते मनात विचार येत नाहीत की काय कसं होणार आहे वगैरे, आणि आपण मग आपल्या आत्मविश्वास वाढतो आणि आपण ते सुरू करू शकतो. तर सुरुवातीला जेव्हा जी भीती वाटते ना, त्याच्यासमोर हा खूप चांगला काम करतं. आणि मग नंतर असा विचार करू शकता की जी व्यक्ती मला व्हायचं आहे, म्हणजे कॉन्फिडंट झाल्यावर तुम्ही कसं बोलाल, कसे तुमची वागणूक इथे होईल, त्याचा विचार करायचा आहे की जेव्हा मी जी व्यक्ती बनायचा प्रयत्न करते आहे ती झाल्यावर मी कसं बोलेन, मी माझं मत कसं मांडेन, ह्याचा थोडासा विचार करायचा. किंवा आता असं की मी अशी व्यक्ती आहे की मला अन्याय सहन होत नाही, मी अशी व्यक्ती आहे की मला दुसऱ्यांच्यावर काही वाईट झालेलं मला बघवत, काही जे तुमच्या मनात असेल तो असा विचार करायचा की आपण ती व्यक्ती झाल्यावर आपण कसं ते आपले मत मांडू, कसं आपण त्या बाबतीत बोलू, असा जेव्हा आपण विचार करतो की झाल्यावर कसं, त्याचं एक कल्पना करतो की मग मला असं बोलता येईल, ही जरी कल्पना केली ना तरी देखील तुमचा आत्मविश्वास नक्की वाढतो. तो तसं आपल्या मनामध्ये हे करून बघितलं तर. सो म्हणून सुरुवातीला आधी हे करायचं, काउंटडाऊन करायचा आणि मग असा विचार करायचा की ती व्यक्ती झाल्यावर मी कशी बोलीन, काय झाला नसेल भले, पण त्या वाटेवर तर राहत ना तुम्ही, मग पूर्ण झाल्यावर कसं वाटेल ह्याचं व्हिज्युअलायझेशन सारखं करून आपण मग तसं ती हे केल्यावर आपल्याला आपोआपच त्या गोष्टी आपल्याकडनं जास्त सहजतेने होतात. ही करून बघण्यासारखी गोष्ट आहे. आता दुसरी जो आहे ते आहे की काय होतं, आपण काही गोष्टी करायच्या आधी ना आपल्या मनात खूप असे उलटे सुलटे विचार असतात. म्हणजे कसं की मी हे बोलले तर मग बॉस काय म्हणतील, मग मी असं म्हटलं तर ते रागवतील का, आई वडील कोणी असेल, मी असं हे सांगितलं, हे बोलले, ही कृती केली तर मला कोण रागवेल, कोण वाईट बोलेल माझ्याबद्दल, माझ्या मागे बोलतील, मला ओरडतील, अशी सगळीची एक प्रकारची मनात भीती असते आणि त्यामुळे ती कृतीच आपल्या हातनं होत नाही. तर त्याच्याऐवजी असं विचार करायचा की मला काही खूप कायमचं कॉन्फिडेंट व्हायचं नाही, मला काही कायम आत्मविश्वास लागणार आहे असं नाही. आत्ता या क्षणी मला फक्त 20 सेकंद मला धाडस दाखवायचा आहे. सो असं खूप मोठं जे आपण जे कल्पनेत असं एक सीन तयार करतो की मग रागवतील पुढचं, म्हणजे अजून काही सुरू व्हायच्या आधीच आपल्या डोक्यात या गोष्टी सुरू होतात. त्याच्याऐवजी फक्त एवढं करायचं की आत्ता काय करायचंय, मला फक्त हे एखादी गोष्ट तुम्हाला पब्लिश करायची, एखादा युट्यूब व्हिडिओ टाकायचा, हे सगळ्याच्या आधी भीती वाटते सगळ्यांना. सो ते आत्ता मला काय ते प्रेस बटन दाबायचंय की म्हणजे ती रिलीज करायचं आहे, एखादी गोष्ट, एखादा मेसेज टाकायचा आहे, तर आत्ता मला फक्त 20 सेकंद हवी आहे ते करायला.
एवढाच विचार करायचा आहे, पुढचा खूप जास्त विचार करायचा. आणि मला असं वाटतं की 20 सेकंद तर धाडस मी दाखवू शकते असं. सो हे एक अजून एक ट्रिक आहे, जी कृतीने तुमचा आत्मविश्वास ऑटोमॅटिकली वाढू शकतो. आता तिसरी गोष्ट काय आहे, तिसरी आहे की त्याला म्हणतात टेक अ सीट ॲट द टेबल. म्हणजे काय आहे की तुम्ही बघा की आत्मविश्वास कमी असला ना की लोक अक्षरशः एखादा नेटवर्किंग इव्हेंट असेल, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनची जागा असेल, कुठे असं एखादा कार्यक्रम असेल, तर ते असे कोपऱ्यात उभे असतात की त्यांना ते जाऊन पटकन बसायची पण भीती वाटते, किंवा असं त्याच्यासाठी पण त्यांना ते लाजतात बसायला, किंवा असं काय म्हणतील लोक बघतायत का असं. म्हणजे असंच कॉन्शियसनेस खूप असतो, त्या सेल्फ कॉन्शियस होतात लोक आत्मविश्वास तिथे कमी असला की. त्याच्याऐवजी काय करायचं की पहिली स्टेप हीच आहे की आपल्याला जाऊन आधी तिथे बसायचं आहे. म्हणजे टेकिंग अ सीट ॲट द टेबल. आपले विचार, आपल्याला लोक काय म्हणतात, आपण काही मुद्दे मांडायचे, ते सगळं नंतर झालं. ही जी कृती असते ना की जाऊन तिथे आपण आपली जागा आहे आणि आपण तिथे बसायला आपल्याला बोलवलेलं आहे किंवा आपण त्याचा भाग आहोत, ही जी भावना आणणे आपण आणि ते कृती करणे, पहिले तिथे जाऊन बसणे जागेवर आपल्या, ह्यांनीच आपला आत्मविश्वास बराच वाढतो. आणि मग बऱ्याच असं असतं की आपल्याला ती गोष्ट माहिती असते, येत असतं, आपण चांगल्या आयडिया सांगू शकतो, देऊ शकतो, ऑफिसमध्ये असेल हे, पण आपण ते सुरुवातीलाच ते घाबरून आपण कोपऱ्यात उभे असतो. बघा तुम्ही कुठल्याही हॉलमध्ये गेला तरी तुम्हाला असे लोक दिसतात की ते असं हेजिटेंट असतात की बसा बसा म्हटलं तरी ते पटकन तयार होत नाहीत बसायला असं. सो म्हणून अशा वेळेला ज्यांना असं वाटतं की आत्मविश्वास कमी आहे, तर पहिलं जाऊन आधी आपल्या जागेवर बसायचं. सो त्या ऍक्शननी देखील तुमचा आत्मविश्वास वाढतो, करून बघा. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा काय आहे, तर चौथा मुद्दा असा आहे की तुम्ही जे तुमच्या आजूबाजूला लोकांना जेव्हा यश मिळतं तर त्यांना तुम्ही चीअर करा, त्यांची तेव्हा तुम्ही स्तुती करा, त्यांच्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपला आत्मविश्वास कमी असला आणि आपण दुसऱ्याचं यश जेव्हा बघतो तेव्हा आपण त्यांच्या यशात आनंदी व्हायच्या ऐवजी आपल्या मनासारखं यायला लागतं की अरे मी सगळं काम तर मी पण करते, पण मला काही प्रमोशन मिळत नाही कारण माझा आत्मविश्वास कमी आहे, मला हे जमतच नाही, मला हे करणं ते करणं. सो असं आपण त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी बघायच्या ऐवजी आपल्यातल्या गोष्टींवर आपला फोकस जायला लागतो, आपल्यातली नकारात्मकता वाढवतो आपण अशा वेळेला. सो अशा वेळेला आपण जर का त्यांच्या आनंदात आनंदी झालो आणि म्हणलं की आज त्यांचा दिवस आहे, उद्या माझा दिवस येणार आहे, मग आता मी त्यांच्या आनंदात सहभागी झाले तर तेही माझ्या उद्या आनंदात, माझ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतील आणि किती छान वाटेल जेव्हा बाकीचे लोक पण माझ्या यशामध्ये आनंद करतील असं. सो म्हणून नेहमी आणि मग ती असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण हे करतो की आपल्याला ही यश मिळेल, ह्या सगळ्या पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये थोडी यायला लागते आणि मग तो नकारात्मकतेमुळे जो कॉन्फिडन्स कमी होतो ना तो इथे टाळला जातो. आणि अशा बघा तुम्ही करून दुसऱ्यांच्या आनंद व्यक्त करा, कौतुक करा, यशात सहभागी व्हा, तेव्हा आपोआपच तुमचाही आत्मविश्वास वाढतो. सो हे झाला चौथा मुद्दा. आता पाचवा काय आहे, पाचवा कसं आहे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आत्मविश्वास कमी असतो किंवा आपण नीट करू शकत नाही असं वाटतं, पण नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात कुठली ना कुठली अशी गोष्ट असते की जी ती खूप चांगले करू शकत असतात. सो अशा वेळेला काय होतं, आपण असा विचार करायचा की आपण लिस्ट करायची पाहिजे तर आपण काय काय गोष्टी चांगल्या करू शकतो, आपल्याकडे कुठलं कौशल्य आहे, आपण आजपर्यंत काय मिळवलेलं आहे, पण सगळ्यांनी काही ना काहीतरी अचीव्ह केलेलंच असतं. सो काय मिळवलेलं आहे, काय ह्याच्यासाठी आपलं कौतुक झालेलं आहे, काय आपल्या हातनं चांगलं होतं, काय आपली युनिक गोष्ट आपल्यामध्ये काय आहे की जे आपण सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे, त्या लिहून बघणे. म्हणजे काय होतं की हे जे आपल्या एका फील्डमधलं यश आहे ते आपण दुसऱ्या फील्डमध्ये देखील घेऊन जाऊ शकतो किंवा त्याचा विचार करून आपला आत्मविश्वास वाढतो, जो आपल्याला नवीन गोष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करतो. सो म्हणजे ही गोष्ट मी ह्याच्यात केलेली आहे, मग आता ही गोष्ट पण मी प्रयत्न करायला काही हरकत नाहीये, कारण तिथे जर का मला जमत असेल तर मग मी नवीन गोष्ट पण करू शकेन. असं आपला थोडासा आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपण ह्या मागच्या आपल्या सक्सेसेसचा किंवा यशाचा विचार करतो की तर मग हे बघा की हे फार. आणि आता एखादा तुम्ही नवीन इंटरव्ह्यूला चाललेला आहात तर बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यूच्या वेळेला खूप स्ट्रेस येतो, असं नर्वस वाटतं, तर मग अशा वेळेला आत्ताच्या जॉबमध्ये तुम्ही काय काय चांगलं केलेलं आहे, काय आहेत तुमच्या क्वालिटीज, काय तुम्हाला रिव्ह्यू चांगला मिळालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट करा, मनाशी त्या हे करा आणि मग तुम्ही तितक्याच कॉन्फिडेंटली दुसराही तो नवीन इंटरव्ह्यू चांगला देऊ शकाल. बऱ्याच वेळेला ना बॉसशी बोलताना, प्रमोशनसाठी बॉसशी बोलताना खूप हे वाटतं की ते रागवतील का किंवा त्यांना वाटलंच नाही की माझ्यात हे आहे असं. सो
आपण काय काय चांगलं करतोय, काय चांगलं करू शकतोय, त्याला काय काय रिव्ह्यू मिळालेले आहेत, लोकांचं काय अप्रिसिएशन आहे, हे सगळं अगदी मनात तरी करा, नाही तर अगदी लिहिलं तरी खूप फायदा होतो. आणि मग ते सगळं बघून तुम्हाला लक्षात येईल की हे आपण करतोय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या जॉब एक्सपेक्टेशन मध्ये आहेत. आणि मग तुम्ही त्या कॉन्फिडन्सनी जाऊन तुमच्या बॉस बरोबर बोलू शकता. सो म्हणून हे असं एका फील्डमधलं यश दुसऱ्या फील्डमध्ये घेऊन जायला किंवा दुसरं काहीतरी नवीन, कारण बऱ्याच वेळेला कॉन्फिडन्ससाठी ना नवीन गोष्टी करताना जास्त भीती असते. सो जुन्या गोष्टी आपण काय चांगल्या करतोय विचार करून नवीन गोष्टीसाठी ते धाडस आपण गोळा करू शकतो. सो म्हणून हे एका फील्डमधनं दुसऱ्या फील्डमध्ये आत्मविश्वास घेऊन जायचा असा विचार करा. आणि त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे की लास्ट जो पॉइंट आहे तो आहे की आपण हल्ली काय झालंय, एका ध्येयाकडनं दुसऱ्या ध्येयाकडे आपण जात असतो. म्हणजे एक गोष्ट मिळवली त्याचा आपण लगेच ती विसरून जातो म्हणजे मिळाल्यावर, आणि आपण लगेच पुढचं काय करायचं, पुढचं काय हवंय, पुढचं असा विचार सुरू होतो. तर ह्याच्यामध्ये काय करायचं की आपण आता जे काही छोटं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे, जी आपण गोष्ट सातत्याने केलेली आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात जो काही फरक दिसतो आहे, तुमचं न्यू इयर रेझोल्युशन असेल, काही गोल असेल, हे जर का तुम्ही त्याच्यावर काम केलं त्याच्यावर आणि त्याचा आता थोडा थोडा रिझल्ट दिसायला लागलेला आहे, तर ह्यातले असे मधले मध्ये जे टप्पे असतात गोलचे ते सेलिब्रेट करायचे. त्याचं काहीतरी कौतुक म्हणजे स्वतःचं कौतुक करायचं, त्यासाठी स्वतः काहीतरी वेळ काढायचा म्हणजे, आणि मग ते इधर जर्नलमध्ये लिहायचं की हे माझ्याकडनं चांगलं झालं, असं डायरी सारखं तसं काहीतरी लिहायचं, किंवा काहीतरी स्वतःसाठी काहीतरी वेगळं करायचं. मग तुम्ही मसाज घेऊ शकता जाऊन कुठेतरी, तुम्ही एखादा एक्स्ट्रा कप चहा पिऊ शकता, कोणाला तरी पार्टी देऊ शकता घरच्यांना, अगदी साधी म्हणजे खूप पैसे वगैरे वेळ लागेल अशा गोष्टी नाही, अगदी स्वतः छान स्वतःसाठी काहीतरी वेळ काढून काहीतरी करणे, स्वतःला फुलं घ्या, काही असेल की जे तुम्हाला ते अप्रिसिएशन दिसेल की तुमच्याकडनं हे झालेलं आहे, ते तुम्ही ठरवलं होतं, ते त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर काम केलं आणि ते मिळवलेलं आहे. आणि ह्या ज्या ऍक्शन असतात जेव्हा तुम्ही ते सेलिब्रेट करता तेव्हा त्या ब्रेनमध्ये त्या रिवायर होतात, ब्रेनमध्ये त्या काय म्हणतात त्याला रिइन्फोर्स होतात की हे आपण ठरवलं, झालं, केलं, आणि हे त्याचं सेलिब्रेशन आहे आणि ते लक्षात राहतात. बघा आपण आत्ताच लक्षात कसं ठेवायचं ह्याचा एक व्हिडिओ केलेला आहे की अविस्मरणीय आयुष्य कसं करायचं. सो ब्रेनमध्ये रोजच्या गोष्टी केल्या की नाही, पण जेव्हा तुम्ही त्या सेलिब्रेट करा, जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी वेगळी काहीतरी गोष्ट करा जी तुम्ही नेहमी करत नाही, तर मग तुमच्या ब्रेनला लक्षात आहे की हे तर यश मिळाल्यावर हे केलेलं आहे, म्हणजे तिथे ते तुमचा तो आत्मविश्वास वाढायला मदत होते. सो ही आपल्याला आपल्या मनामध्ये ती ठासून भरायची आहे किंवा ती साठवायची आहे. तिने तर रोजचा सारखा दिवस झाला ना, आज मी काहीतरी मिळवलं पण मी त्याचं काहीच केलं नाही आणि मग मला उद्या ते कालचा दिवस माझ्यासाठी मग रोजचाच दिवस होतो. पण जेव्हा तुम्ही असे छोट्या छोट्या तुमच्या ज्या विन्स आहेत ज्याला म्हणतात की जे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी अगदी ज्याचा कुणालाही इतर महत्व नसेल, मग तुम्हाला बाकीच्यांना असं वाटतं हे काय, हे सेलिब्रेट करायची गोष्ट तरी आहे, तसं नाही. तुम्हाला वाटतंय, तुम्ही ठरवलं होतं, तुम्ही करून दाखवलं, तुमच्या गोलच्या मोठ्या गोलच्या ह्याच्यातले छोटे छोटे गोल्स तुम्ही अचीव्ह करता आहात, तुम्ही योग्य दिशेने चाललाय हे तुम्हाला कळतंय, ज्याच्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद, यशाचं समाधान मिळतं आहे, त्या अगदी छोट्या पद्धतीनं का विना सेलिब्रेट करा. म्हणजे अगदी गाव जेवण घालायची गरज नाहीये, पण कुठेतरी वेगळं काहीतरी करून ते ब्रेनमध्ये हे करा की हे वेगळं आहे आणि हे माझं यशाचं हे आहे, हे ह्याच्यामुळे तो तुमचा आत्मविश्वास बघा किती वाढतो ते. सो ह्या काही टिप्स होत्या ज्या बिहेवियरनी म्हणजे तुमच्या वागणुकीत हे बदल करून तुमचा आत्मविश्वास ऑटोमॅटिकली वाढतो, अशा या गोष्टी होत्या. आवडल्या तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर अगदी जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.